सामना ऑलरेडी सुरुवात झाली आहे. नितेश, प्लीज टेक चार्ज ऑफ द मॅच. आय विल जॉईन यू सून. हॅलो हॅलो. पुढचा बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवरती समोर खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथून मात्र आली आणि सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, अंतिम मॅच आहे जी 4 ओव्हरची खेळवली जाईल. भरपूर प्रेक्षकांचा गराडा आता मैदानाच्या भोवती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहू शकता इनसाइड आउट. दीपक ठाकूर बॉल खाली, त्याच्याकडून कॅच ड्रॉप, परंतु रन फक्त एकच. नॉट दन मोर. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही, त्यामुळे एकच धाव मिळते. आत्मजित 5 बॉल आतापर्यंत झाले 4. शेवटचा बॉल आहे. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. आत्मजित आहे समोर ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्रेट हिट. दीपक ठाकूर डाऊन द बॉल आणि ते पहा आत्मजित याही मॅच मध्ये पूर्णतः सफल. दुसऱ्यांदा डकआउट. थँक्यू थँक्यू हर्षद. आज छान सांभाळला हर्षलने आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये. अंतिमच्या टप्प्यामध्ये आजचा हा पहिला दिवस आणि ही सेमीफायनलची मॅच रंगत असताना मात्र पहिला मोठा फलंदाज पॉवरफुल स्ट्रायकर आत्मजित बाद झालाय. सोमनाथकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण सोमनाथचा मागच्या काही मॅचेसचा फॉर्म अप्रतिम आहे. या मॅचमध्ये त्याला अंतिमच्या टप्प्यापर्यंत स्कोरबोर्ड उभा करण्यामध्ये नक्कीच फलंदाजी तर साकारावीच लागेल. आणि रणजित इथे नाहक बली, व्हेरी अनफॉर्च्युनेट रन आउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. रणजित हा सुद्धा खरं तर यंदाच्या सीझनमध्ये थोडा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांमध्ये संवादामध्ये अभाव आणि तत्पश्चात ॲज अ रिझल्ट फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नाव वी कॅन सी लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. एकाच खरं तर रंगाची ही टी शर्ट सुद्धा दोन्ही फलंदाजांनी परिधान केली आहे. एका बाजूला सोमनाथ सोनावणे आणि त्यांच्या समवेत नुकताच जुळला गेलाय तो अश्विन शेलके. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर 360 धीरज भोईर. लाईन मागे खेचली, आउट स्विंग केलाय आणि बीट केलाय गतीनं, बीट केल्या टप्प्यानं. लाईन लेंथ अप्रतिम, कलात्मक गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक कसं असायला हवं त्याचं उदाहरण सेट करत असताना धीरज भोईर दारावे या टीमला बिलोंग करत असताना मात्र नक्कीच पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सादर करतो. येतो हा डॉट बॉल. सोमनाथकडे या मॅचचा एक्सपिरियन्स आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जज करतील आणि झेल टिपला अगदी सहजतेनं क्रिकेटमध्ये हे खरं तर एक्झिक्यूट करतोय हा धीरज. आणि पुण्याच्या आपल्या खात्यामध्ये अजून एक विकेट संपादित करतोय. आमचे गुणलेखक विजय म्हात्रे आम्हाला माहिती देत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली ती फक्त 5 आणि प्रेशर जाणवतोय तो टीम 5 स्ट्रायकर्स CBD या टीम समोर. कारण मोठा संघ पुढे समोर प्रतिस्पर्धी असताना इथे खरं तर आज ही अग्निपरीक्षा असणार आहे सर्व फलंदाजांची. कारण इंटर CBD नेहमीच चांगला खेळ करणारा प्रत्येक खेळाडू आणि निवडक खेळाडू या टीममध्ये खेळ करतोय.
मग त्याच्यामध्ये जरूर आत्मजितचा आपण उल्लेख करू, सोमनाथचा आपण उल्लेख करू, रणजित असेल आणि अश्विन. आता नुकतेच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 महेश आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाज. स्पिन भरपूर होतं. हा बॉल लेदरचं हे प्लॉट आहे जिथे आपण पाहतोय पाटा विकेट आणि अशा स्पोर्टी विकेटवर मात्र टेनिस बॉल खरं तर बघितलं गेलं तर टेनिस बॉलला उचली चांगली मिळते, डेव्हिएशन टर्न होते बॉल. आणि संध्याकाळचं सत्र म्हटल्यानंतर मात्र नक्कीच नेहमी संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना पोषक असं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालाय. एकही धाव, मला वाटतं 1 धाव फक्त खर्च केली पहिल्या बॉलवर. तर तदनंतर मात्र अजूनही 5 चेंडूमध्ये खरं तर 2 विकेट्स, एक सांघिक विकेट रन आउट आणि एक कॅच आउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. धीरज भोईरची गुणवत्ता, धीरज भोईरची क्वालिटी आणि धीरज भोईरची पिन पॉइंट ॲक्युरसी बॉलिंग ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू फक्त 2.5 मिनिटांमध्ये खरं तर फेकले गेले आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 1 आणि गडी बाद केले त्यानं 2, एक सांघिक आणि एक रन आउट स्वतःच्या खात्यामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाले. संध्याकाळचं सत्र अप्रतिम असे हे वातावरण, स्पर्धा आपण एन्जॉय करताय. महामानव चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस, अंतिमच्या टप्प्यामध्ये 2 टीम्समध्ये सुरू असलेला हा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतो. आज अंतिमची लढत आहे, सेमीफायनलचा हा सामना. उपांत्य फेरी म्हटलं की मग बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होण्यासाठी खरं तर महत्त्वाचा हा सामना, डू ऑर डाय नॉकआउटचा हा फॉर्मॅट आहे. अभी नहीं तो फिर कभी नहीं अशी ही खरं तर सिच्युएशन. आणि अशा सिच्युएशनमध्ये धारावे संघ हा प्रबल दावेदार आहे, परंतु त्या धारावे टीमला जर का इथे मी म्हणेन जर का चांगली टक्कर द्यायची आहे तर CBD अप्पा स्ट्रायकर्स या टीमला काहीतरी करून दाखवावं लागेल. वेट वॉच टॅप करायचं होतं. आउट स्विंगचा बॉल बघा, ही गुणवत्ता. मगाशी उजव्या हाताचे फलंदाज होते, तिथे डावकुऱ्या हाताचा गोलंदाज धीरज भोईरला लॉन्च केलं. आता डावकुऱ्या हाताचा गोलंदाज इथे आउट स्विंग भावेश नाईक, एक परिपक्व व्यावसायिक खेळाडू ज्याच्या नावे खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक कार सुद्धा आहे, असा एक जबरदस्त खेळाडू. याही वेळेला परंतु इथे कनेक्ट चांगला केलाय. अलॉंग द ग्राउंड बॉल गेला डीप लॉंग ऑफ रिझनमध्ये. स्वतः टीमचे कॅप्टन सचिन नाईक चेंडूला उचलला, फेकला, भावेशनं त्याला गॅदर केला, यष्ट्या डिसलॉज केला. पंच निशांत म्हात्रे इशारा देत असताना इट्स OUT आउट. डीजे Jan gone, one pulls another. It's consecutive wickets in a row now. या स्पर्धेचा सोहळा आणि नामदेवजी राठोड यांच्या वतीनं राहुल जठर या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 200 रुपये मिळतील. राहुल जठर हा सफेद घोडा आहे आणि त्याला ठाऊक आहे पिछाडीवरून आघाडीवर कसं जायचं. या मॅचमध्ये पुनरागमन तर करून द्यावं लागेल, बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन द्यावंच लागेल. देर इज नो अनदर ऑपॉर्च्युनिटी. भावेश नाईकची ही गुणवत्ता, भावेश नाईकची क्वालिटी, भावेश नाईकची पिन पॉइंट ॲक्युरेसी, भावेश नाईकचं कंट्रोल आणि भावेश नाईक या नावाचा दबदबा, पुन्हा एकदा आपला डॉमिनन्स, आपला एक्सपिरियन्स
सर्व काही पणाला लावत असताना आपल्या टीमसाठी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा फॉर्मॅट आणि या फॉर्मॅटमध्ये नेहमी खरं तर ऑन द टेबल टॉप असणारा संघ टीम मच्छिंद्र स्मृती दारावे. हाऊ इज दॅट इज अपील. अंपायर रेज द फिंगर and found in front of wicket and another wicket down. Third wicket in the row. Third wicket in the over. Yes, DJ. नवीन फलंदाज साईराज आलेत. बिग बॅश लीग नुकतीच झाली हर्षद. त्या बिग बॅश लीगमध्ये 12 संघ होते. आज आत्तापर्यंत जे 7 खेळाडू मैदानामध्ये उतरले ते प्रत्येक टीमचे हे ओपनर खेळाडू आहेत बरोबर. आणि प्रत्येक टीमचे हे आयकॉन खेळाडू आयकॉनच्या लेवलचे खेळाडू आहेत. आणि अगदीच इथे मात्र पडझड झाली आहे. ओ समोर वन मोर विकेट. व्हॉट अ बॉलिंग एनालिसिस दॅट इज. मेडन ऑलमोस्ट मला वाटतं 1 धाव खर्च केली भावेशनं आणि तब्बल 4 विकेट्स संपादित केलेत. व्हॉट अ बॉलिंग दॅट इज. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स भावेश नाईक. येस डीजे. आणि आता मात्र सिच्युएशन ही तशीच आहे. मॅचमध्ये 3 षटकांचा खेळ झाला. एकूण धावसंख्या फक्त 6 आहे. किमान या षटकामध्ये 20 ते 22 धावसंख्या येणं अपेक्षित असणार आहे. घरचं क्रीडांगण आहे, घरची खेळपट्टी, एक्सपिरियन्स खेळाडू ऋषी पानसरे स्ट्रायकर एंडवर आहे. त्याच्या बॅटमधनं किमान 2 ते 3 षटकार या मॅचमध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये अपेक्षित असणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वांचं लक्ष असणार आहे ते ऋषी पानसरेकडे. परंतु इथे त्याच्या बॅटमधनं ते षटकार येतील का हा प्रश्नचिन्ह. अर्थातच एक्सपिरियन्स त्याच्याकडे सुद्धा आहे. आहा अवे फ्रॉम द रिच. अजून एक वाईट बॉल. धावसंख्या 2 वाढतील. एकंदरीत धावसंख्या झाली ती 8. नक्कीच आपण याही गोष्टीचा उल्लेख करतोय. सीनू डॅनियल यांनी पुरस्कृत केलेला संघ डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे. आणि आज तेही खुश असतील सीनू सर. अर्थातच या मॅचमध्ये त्यांचा संघ पकड मजबूत करत असताना जवळजवळ मी म्हणेन पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 6वर पहा ही जिद्द, पहा ही चिकाटी, पहा ते साहस, चेंडूवरची त्यांची नजर, स्ट्रॉंग 4 आर्म्स आणि चेंडूला उचलून द वे ही थ्रो द बॉल ॲट विकेट कीपर एन. ही समर्पकता क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळाडू म्हणून तुमच्याकडे असायलाच हवी. साहसी खेळाडू, जिद्दी खेळाडू आणि अतिशय व्यावसायिक क्वालिटीचे हे सर्व खेळाडू. त्याच्यामध्ये आम्ही सचिन नाईक यांचा उल्लेख करू भावेश नाईक, धीरज भोई. त्याच्यामध्ये आता मात्र पुढे आलेले अजून 2 ते 3 चेहरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. काही दिवसामध्ये दीपक ठाकूर एक अप्रतिम शैलीदार गोलंदाज, एक आउटफिल्डर. त्याचबरोबर आम्ही विशाल भोईर, सिद्धेशचा आम्ही उल्लेख करू. अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आज ज्यांची खेळी अप्रतिम होत असताना. कामेशचा आम्ही उल्लेख करू. अनेक खेळाडूंना मात्र नक्कीच ज्यांनी घडवलं ते सचिन नाईक अतिशय शांत स्मितभाषी या मॅचमध्ये शिरकाव करत असताना जवळजवळ मी म्हणेन गाशा गुंडालला गेलाय तो सीबीडी अप्पा स्ट्रायकर्सच्या टीमचा. फक्त 11 धावा. हा संघर्षमय षटकार आलाय आणि या षटकाराची खरं तर गरज होती. पहा ही कमिटमेंट पुन्हा एकदा हा झेल टिपला गेलाय परंतु सीमारेषा पार एका हातेनं. हायवा कॅच. आमचे हर्षजी मडवी सांगतात की 100 रुपये, पण ते कसे येतील माहिती नाही. जीपे येतील की फोन पे येतील की दुसऱ्या काय कोणत्या पद्धतीने येतील की हार्ड कॅश रोकडा शेकडा मिळेल. अंतिमचे काही चेंडू असतील फक्त 3
3 मध्ये अजून 2 षटकार अपेक्षित आहेत. Another one more. This time he misses. विशाल भोईर and a drop. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं झेल टिपायचा होता. फलंदाज बाद होतील. या सहजतेनं 2 धावा हव्या होत्या परंतु एकच मिळाली आहे. एकूण धावसंख्या मला वाटतं एकही धाव नाही आहे का पंच? एकही धाव नाही आहे. स्वतःवरचा आत्मविश्वास ऋषी यांचा आणि डॉट बॉल आणि विकेट रन आउट. आणि शेवटची विकेट आणि ऑल आउट चक खरं तर बर्मुडा ट्रायंगल मध्ये फसलाय सामना. 5 स्ट्रायकर्स जस्ट अ सिंगल, कारण आउटफिल्डर आउटस्टँडिंग आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा कॉल होऊ शकत नाही. इथे ही धाव मिळणार. एक अंतिमचं मला वाटतंय 1 चेंडू शिल्लक. ऋषीचं लक्ष नव्हतं कारण त्यांना असं वाटलं की हा शेवटचा बॉल असेल. मगाशी आम्ही उल्लेख केला की 3 चेंडू होते तदनंतर विशालकडे जो झेल गेला त्याच्यानंतर 2 चेंडू उरले. ही 1 धाव दुसऱ्या धावेचा कॉल किंबहुना व्हायला हवा होता. अनिकेत आहेत. अंतिमचा बॉल डॉट. धावसंख्या झाली ती 19. 4 षटकं आणि धावा काढाव्या. 18 धावसंख्या मला वाटतं झाली आहे. 18 आणि 19 काढाव्या लागतील. 19 टू विन. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या 5 स्ट्रायकर्स टीम. आणि ओपनिंग फेअर मैदानामध्ये मला वाटतं सचिन नाईक यांच्याकडनं एक्सपेरिमेंट आता केलं जाईल कदाचित, कारण कमी धावसंख्या 4 षटकं असतील. क्रिकेट इज अ गेम ऑफ एक्सपेरिमेंट ॲज वेल. येस, आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV सुद्धा असणार आहे. स्पर्धा कोणतीही असो हर्षद, आपण नेहमी म्हणत असतो की धारावी संघ हा त्यांच्या शिस्त त्यांच्या डिसिप्लिनसाठी ओळखला जातो. धारावी संघ त्यांच्या खेळातल्या जिद्दीसाठी ओळखला जातो. धारावी संघ त्याच्या खेळातील साहस या गुणांसाठी ओळखला जातो. साहस, जिद्द, चिकाटी या सर्व गोष्टी परिपूर्ण असा हा खेळाडू आणि अशा खेळाडूंचा खरं तर भारणा असलेला हा संघ टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे. विकी भोईरचा मगाशी आमच्याकडनं उल्लेख व्हायचा राहिला. खरं तर विकी आम्हाला असं भास झालं की विकी कदाचित दौऱ्यावर असेल. आय एम बिईंग लिटल लेट. अर्थातच मागच्या काही 4 स्पर्धा उत्कृष्ट गोलंदाजांचं नामांकन विकीचं आणि याही मॅचमध्ये खरं तर या विकीनं षटक फेकलं नाही आणि धावपळकावर आम्हाला विकीचं नाव दिसलं नाही. तिथे आय अंडरस्टँड विकी इज नॉट इन बट दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ एक्सपेरिमेंट बाय टीम मच्छिंद्र स्मृती धारावे. पहिल्या मॅचमध्ये जरूर खरं तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर जरूर खरं तर बॅटिंग करत असताना त्याला मिळाले आणि अर्थातच मच्छिंद्र स्मृती म्हटलं की मग सर्वांचं लक्ष असणारा हा संघ आणि आज खरं तर इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स पुण्याच्या आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून धावसंख्या खर्च केली ती फक्त 18. 19 धावांचं एक सोपं टार्गेट इथं मात्र सेट केलं आहे आणि हे सोपं टार्गेट चेस करण्यासाठी वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग पेअर एका बाजूला खरं तर टेक्निकली आणि टॅक्टिकली साऊंड बॅटर. नक्कीच आमचे सन्माननीय अतिथी या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. आपण त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. अर्थातच ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो या दरम्यान बेलापूर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचे सुपुत्र निलेश दादा यांचे या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतील. निलेश दादा विजय म्हात्रे यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ आगमन होते. त्यांचं आपण करतो मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. महामानव चषक स्पर्धेमध्ये महामानव प्रतिष्ठानच्या वतीने पहिला बॉल स्विच करून खेळण्याचा प्रयत्न झाला आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 151 बेलापूर मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार ज्यांनी बेलापूर विधानसभेचे अनेक असे प्रश्न हे निश्चितपणे विधानसभेच्या माध्यमातून मार्गी लावले. त्यांचे सुपुत्र समाजसेवक आदरणीय निलेशदादा विजय म्हात्रे यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने महामानव चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत करतो. षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र धावसंख्येचं श्री गणेशा होताना पाहायला मिळेल आपल्याला. 6 धावा.
कुठे ना कुठेतरी या धावा लवकर अचीव करण्याचा प्रयत्न धारावी टीमचे खेळाडू करतात. डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीम मैदानामध्ये इन ॲक्शन. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय. स्वीप केलाय, बॉल चाललाय मिड विकेटकडे. साईराज त्या ठिकाणी आहे, फक्त एक धाव मिळणार. भावेश नाईक मात्र या संपूर्ण मॅचमध्ये ऑन स्ट्राईक मॅक्झिमम राहण्याचा प्रयत्न करतोय. हर्षद, ॲज अ क्रिकेटर जरूर तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. घरचा संघ आहे CBD अप्पा स्ट्रायकर्स आणि मोठा तुल्यबल संघ मच्छिंद्र स्मृती धारावे. अर्थातच या पंचक्रोशीमधला दादा संघ खेळ करत असताना कॉन्फिडन्स लेवल थोडा डाऊन पहिल्यापासून आपल्याला पाहायला मिळाला. द वे दे स्टार्ट द बॅटिंग लाईनअपमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये असलेले जवळजवळ 7 ते 8 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. सोमनाथ सोनावणे ज्याच्या बॅटमधनं नुकत्याच 156 धावा आपण BBL मध्ये पाहिल्या आणि तदनंतर आपण जर का बघितलं गेलं तर अनेक असे प्रतिभावंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. परंतु मोठा संघ समोर असला की मग मी म्हणेन थोडासा दबाव, सायकोलॉजिकल दबाव मी म्हणेन तो हाताळता आला नाही. आणि इथे पहिल्याच चेंडूपासून खरं तर मी म्हणेन जी फलंदाजांची पडझड झाली, डोकं वर करू दिलं नाही धारावे संघानं CBD अप्पा स्ट्रायकर्स या टीमला. आणि तिथेच आता पराभवाच्या उग्र छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगता येईल एकंदरीत CBD अप्पा स्ट्रायकर्स या टीमच्या सर्व खेळाडूंना? खरं तर दुपारपर्यंत त्यांचा खेळ खूप चांगला राहिला होता, परंतु दुपारनंतर जे घरी जेवून आरामासाठी गेले तिथे मात्र सुस्तावले. त्यामागे एक कारण आहे, सायकोलॉजिकल कारण तुम्ही सांगितलं. फिटनेसचं कारण आपण पुढे आणू शकतो, फिजिकल की ज्यामध्ये आपण मैदानावरती आल्यानंतर वॉर्मअप काय करतो, मैदानावरती आल्यानंतर आपण सराव काय करतो, या गोष्टी तुमच्या भरपूर मॅटर करतात. कारण दुपारच्या वेळेत आपण जेवून थोडंसं आराम केला की बॉडी थंड पडते, परंतु बॉडी थंड पडल्यानंतर ती बॉडी मैदानाच्या आतमध्ये जाताना गरम देखील करणं गरजेचं आहे. आणि ही सुस्तावलेली फलंदाजी खरं तर या घटनेला कारणीभूत बनली. नितेश, आतापर्यंत चांगला खेळ धारावी टीमचा राहिलाय. टीमची टोटल जर एकंदरीत पाहिली आपण तर जाऊन पोचले 12. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. भावेश आज काय करतो कळत नाहीये, कारण त्याला असं वाटलंय की आज सगळे बॉल फ्री हिट आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, सातत्याने धावा उभ्या करण्याचा प्रयत्न करतोय. बॉल जवळजवळ बाकी आहेत या इनिंग मधले ते 16. भरपूर बॉल बाकी आहेत, त्यामुळे त्याला वाटते की सामना अजूनही आमच्याच बरोबरीत आहे. सो तो ट्राय करतोय मॅक्झिमम की रिव्हर्समध्ये एखाद षटकार यावा. आणि इथे चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या चालली आहे पुढे ती 16 वरती. 3 पाहिजे 15 मध्ये. आता रिव्हर्स चान्स घेऊ शकतोस पुढचे 3ही बॉल, कारण तिथे एखादा फटका बसला चांगला तर कनेक्ट झाला तर षटकार जाऊ शकतो. रिव्हर्स अटेम्प आता भावेश नक्की करे. फायनली लास्ट मुमेंटला भावेशच्या बॅटमधून जे हवं होतं ते मिळालं. ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवट त्याच्यासाठी गोड झालाय. क्या बात आहे, वेल फिनिश. आणि जाऊया नितेश यांच्याकडे आता अंतिमच्या आमच्या निवेदनासाठी. नाही, नक्कीच हर्षद भाऊ यांनी खरं तर एक वक्तव्य केलं होतं की तुम्हाला थोडं फोकस्ड बॅटिंग बॉलिंग आणि खरं तर टीम एफर्ट्स टाकावे लागतील. कुठेतरी मी म्हणेन एकाग्रता भंग झाली आणि इथेच मात्र मॅच फसली. सिन्यू डॅनियल्स मात्र खुश असतील, कारण डॅनियल ब्रदर्स नावानं आज संघ प्रस्थापित झाला. चला आपण खरं तर हर्षदजी आज या स्पर्धेमध्ये खरं तर एक दिवस का होईना तुम्ही जरूर